तर आपण आहोत गोव्याच्या दक्षिण भागात, दक्षिण गोव्यातील कानकोण नावाचा तालुका आणि त्या तालुक्यामध्ये असलेलं कोतीगाव अभयारण्य वाईल्ड लाईफ सेंच्युरी आणि तिथे असलेलं हे सुंदर असं प्रदर्शन आपण बघू शकतो। हे आहे गौर अर्थात बायसनचा हा जो आहे स्कल आहे या ठिकाणी आपण बघू शकता। आणि या ठिकाणी आपल्याला इथले जे रेप्टाइल्स आहेत त्यांचे म्हणजे या अभयारण्यामध्ये सगळे रेप्टाइल्स कुठल्या प्रकारचे आहेत ते सर्व आपल्याला दिसतील। तर लेझार्ड आहेत, इथे या पद्धतीचे काही सॅमिलिओन पण आहेत आणि फ्रॉक्स पण आहेत। आता पुढे जाऊन एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला दिसते, लेपर्ड छोटा जो चित्ता असतो त्याचं एक फोटिस म्हणजे भ्रूण आहे या ठिकाणी आपल्याला दिसेल। हे आपण बघू शकतात की त्याला या ठिकाणी कसं प्रिझर्व केलेलं आहे, सुंदर असं हे आहे। आणि सोबत सोबत हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं त्यांचा वापर केलेला आहे आधुनिक माध्यमाचा। तुम्हाला हे असं स्क्रोल होताना पण दिसतं। टाईप ऑफ गोर बायसनच्या किती प्रकार गोव्यामध्ये तुम्हाला आहे त्याचं एक दर्शन दिसतं। आणि इथे स्कल ऑफ टायगर म्हणजे टायगरचं जे वाघाचं स्कल इथे तुम्हाला दिसतं। इथे स्कल ऑफ स्पॉटेड डिअर म्हणजे हरिणाचं सुद्धा इथे स्कल तुम्हाला दिसतं। आणि हे पुढचं जे आहे फार इंटरेस्टिंग असं आहे की राईस क्लीनर म्हणजे या भागामध्ये तो भात होतो आणि भात स्वच्छ कसं करतात तर त्याचे हे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी दिले आहेत आणि त्याची माहिती या ठिकाणी आपण या स्क्रीनला बघू शकतो। आणि या ठिकाणी बघा स्टेट वाइज डिस्ट्रीब्युशन ऑफ द सी टर्टल्स नेस्टिंग साइट्स अलॉंग विथ द इंडियन कोस्ट। भारतीय जे समुद्र भाग आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या राज्यामध्ये कसे कसे टर्टल्स आहेत, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र हा जो सबंध महाराष्ट्र भारताचा जो कोस्टल लाईन आहे त्यात टर्टल्स किती प्रकारचे आहेत, ऑलिव्ह रायडर्स, ग्रीन त्याची नावं आणि त्याच्या प्रजाती किती दिली आहेत आपण बघू शकता की या ठिकाणी हे फार इंटरेस्टिंग आहे। लहान मुले आले किंवा कोणालाही तर इथे आपल्याला ही सर्व एक फलक आहे, या फलकावरती हे बर्ड्सची नावं आहेत आणि त्या बर्ड्सनुसार जर तुम्ही इथे बटन केलं तर आता आम्ही हे ग्रेटर फ्लेम टॅग त्याचं हे बटन दाबलं, आता हे पफ थ्रोट बॅबलर आणि सर्वांची आवडती बुलबुल, बुलबुलचा आवाज ऐकवणार आहोत। आणि त्यानंतर आपण वळूया या ठिकाणी स्थानिक जे साहित्य आहे हे सूप तुम्हाला माहिती असेल हे फिश पकडण्यासाठी उपयोगात आणलं जातं। हे सुद्धा फिश पकडण्यासाठी फिश ट्रॅप याला म्हणतात। हा आपण बघू शकता या अशा पद्धतीनं हा ट्रॅप आहे, याला असं पकडतात, असं पाण्यामध्ये घातलं की याच्यात त्या पकडल्या जातात। त्यानंतर हे काही पॉट आहे, वॉटर पॉट आहे। या ठिकाणी हा जो आहे हा शालू आहे म्हणजे लेट मी क्लिअर दॅट दिस सूप टाईप ऑफ हे सूप जे असं आहे हे मुळात भात जो आहे तो भात सुंपायला घेतात, भात स्वच्छ करायला घेतात। आणि यानंतर हे अर्गत पॉट्स आहेत, घरी या पद्धतीने पाण्याची साठवण होते। आणि इंटरेस्टिंग गोष्ट मी आता तुम्हाला दाखवणार आहे, ज्याला गोवा राज्य साडीचा दर्जा दिला असं हे कापड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। यालाच गोव्याची कुणबी साडी याचं नाव आहे, कुणबी याला साडीला। आणि हे तुम्ही बघू शकता की हा स्क्रीनवरती तुम्हाला इथले सांस्कृतिक धरोहर काय आहे त्याचं सर्व चित्र आपल्याला या ठिकाणी म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला अशी सबंध अशी माहिती गोव्याबद्दल। या ठिकाणी कोयत्यासारखं एक अस्त्र आहे, त्याचा उपयोग कशासाठी होतो तर ते पण आहे। ही खाली या पद्धतीची वस्तू इथे ठेवली आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की टर्टल्सचे पार्ट्स कुठले आहेत या ठिकाणी इथे मेन्शन आहे। या ठिकाणी सुद्धा टर्टल्स आहेत आणि पुढे जाऊन आपण बघूया तर हे स्नेक्स आहेत। स्थानिक गोवेकर यामध्ये भात साठवतात बरं का, हे भात साठवणी यंत्र आहे, भात साठवण्याचं एक गोदाम आहे। आणि त्यानंतर आपण बघूया हे सर्व स्नेक वेगवेगळ्या पद्धतीचे जे साप आहेत जे गोव्यामध्ये आपल्याला आढळून येतात त्या सापांची माहिती या ठिकाणी सुंदर पद्धतीने दिलेली आपल्याला आढळून येते। पुढे आपण बघतोय की हे ट्रीज ॲज द इकोसिस्टीम, इकोसिस्टीम म्हणजे ही जी झाड आहे ही आपली इकोसिस्टीम कशा पद्धतीनं ग्रो करते तर या झाडाच्या खाली ज्या मुळापर्यंत ही सगळे इन्सेक्ट असतात, त्यानंतर या झाडाच्या वरच्या भागाला जे आहे वेगवेगळे बर्ड्स असतात। म्हणजे ह्या बर्ड्सचं एक आश्रयस्थान असलेलं हे ट्री आहे। ट्रीच्या खाली आणि वर किती इकोसिस्टीम पाळली जाते किंवा किती इकोसिस्टीम
इन्क्लूड असते हे त्यातून आपल्याला दिसतं. त्यानंतर परत इथे आपल्याला सर्व स्नेकचे वेगवेगळे पार्ट्स आपल्याला दाखवले आहेत आणि स्नेक बाईट झाल्यानंतर काय काय करायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे हे आहे. आणि हे इंटरेस्टिंग असा हा एक मॅप आहे. मॅपमध्ये हा आपल्याला साऊथ गोवा आणि साऊथ गोव्यामधले हे असलेले महत्त्वाचे बीचेस अगोंडा, त्यानंतर गायगीबागा, त्यानंतर बेतूल, उतोराडा हे काही प्लेसेस आहे. या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे बीचेस दिसतात. कलिंगुट बीच, अंजलिमा बीच असे सर्व बीच आहेत. आणि इंटरेस्टिंग म्हणजे आता सर्व जे प्राणी आहेत त्यांच्या विष्ठा इथे आहेत तुम्हाला बघायला मिळतील. इथे टायगरची विष्ठा आहे, त्यानंतर इथे लेपर्डची आहे आणि इथे हत्तीची सुद्धा आहे, मंकीची सुद्धा आहे, बेअरची आहे, अशा सर्व बॅटची पण आहे. ह्या सर्वांच्या विष्ठा इथे संग्रहित करून ठेवलेल्या आहेत. आता आपण पुढे बघूया की आहे लंगूरची स्कल, म्हणजे जो हे असतो माकड असतो त्याचं त्याचं एक स्कल जी आहे त्याची कवटी अशी फिरताना अशी आपल्याला दिसते. त्यानंतर इथे आपण बघू शकता समुद्रामधले जे प्राणी आहेत शंख, शिंपले ह्यांचे सर्व शंख, शिंपले इथे ठेवलेले आपल्याला आढळून येतात. समुद्र संपत्ती. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्थानिक जे इथं पिकं होतात त्याच्या बीज इथे ठेवलेल्या आपल्याला आढळून येतात. या ठिकाणी इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काजू पण पिकतो आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि इथे फणस, जॅकफ्रूट त्याच्या सर्व अशा संग्रहित बिया अशा इथे आपल्याला इथं करून ठेवलेल्या दिसतात. त्यानंतर इथे काही जे आहेत सुपारी सुद्धा होते, मसाल्याचे काही पदार्थ होतात त्याचं सुद्धा एक्झिबिशन या ठिकाणी आपल्याला आढळून येतं. आणि साऊथ गोव्यामध्ये सर्वात महत्त्वाचे हे ट्री टॉप आहे, फार इंटरेस्टिंग आहे. आम्ही इथे भेट दिलेली आहे आणि इथे याच परिसरामध्ये बटरफ्लाय पार्क आहे आणि हा वॉटर पार्क सुद्धा आहे, सॉरी वॉटर हे आहे म्हणजे धबधबा आहे. अशा पद्धतीचं सुंदर असं आणि ही सगळी संधी ज्याच्यामुळे आम्हाला मिळाली आहे. आणि जो आमचा कॅमेरा करतो, ज्याच्या हातात कॅमेरा आहे तो म्हणजे माझा मित्र संजय गावकर, त्याने आम्हाला ही संधी दिली आहे. तर मी तुम्हाला तो पण दाखवणार आहे. हा माझा मित्र जो आतापर्यंत आपला शूट करून दाखवत होता. हॅलो संजय.